पाहू शकता आज आटपाडी कारखान्यावर बैलगाडा शर्यत आहे। आज 5/10/2025 आणि आज कठापूर तालुका कोरेगाव येथे खिल्लार प्रदर्शनला जाणार होतो, परंतु एवढं अंतर कव्हर होणार नसल्यामुळे आपण इथं आटपाडी बैलगाडा शर्यत इथं पाहायला आलं। पाहू शकता तरुण पिढी सगळ्यात जास्त खिल्लार क्षेत्राकडे वळत आहे। पाहू शकता कशा प्रकारचे बैल झोपून तयार आहेत। पाहू शकता कशा प्रकारचे बैलगाडा शर्यतला बैल चालतात। अशा प्रकारचे पट्टी आहे। याच ठिकाणी प्रत्येक बैलगाडा शर्यत होते आटपाडीची कारखान्यावर। पाहू शकता फेरा सुटण्यासाठी गाड्या यायला लागल्यात सेमी फायनलचा। पाहू शकता बैलगाडा क्षेत्रामध्ये कशा प्रकारची बैल असतात। सर्व बैल ही मध्यम उंचीची, चौकोनी आटरून शरीरयष्टीची, चौकाला रुंद, मजबूत पाय आणि टवकारलेला चेहरा, एकदम डोळे मोठे, कान टवकारलेले बैलांनी, एकदम सावधपणे उभा राहणारा बैल। अशा प्रकारची बैल आहेत सगळी। पाहू शकता कोण कसा आहे। किती फायनल आहेत आतापर्यंत? आदत आहे का अजून? काय नाव आहे? रायफल। मालकाचं नाव काय? शरद ड्रायव्हर। गाव लिंब, तालुका तासगाव। पाहू शकता ही तिकोंडी राजा लाईनचा खोंड आहे। हे खरसुंडी यात्रेतून घेतलाय। पाहू शकता तिकोंडी राजा लाईनच्या नक्क्या लगेच ओळखू येते। कल्लेढोणकरांचा सुंदर, भारत केसरी लक्ष्मणच्या दावणीचा। पाहू शकता कशा प्रकारचे बैलगाडा क्षेत्रात बैल लागतात। बैलगाडा क्षेत्रात सुंदर बैलाचं रेसचं काय देणं घेणं नाही। बैल पळणारा पाहिजे, मजबूत पाहिजे, चपळ चलाक, गरम रक्ताचा पाहिजे। पाहू शकता कराड कामतीचा हा सलगरे खिल्लार आहे। दुसरा म्हणतात आदत पासून फायनलला राहतोय। ह्याच्या शरीरावच्या मार्किंग वरून लक्षात येते किती क्षेत्र बैलगाडीला पळाला असेल। निशान, महागावच्या निशांचंच नाव ठेवले का? म्हैसूरी खिल्लारचा जन म्हैसूर हल्लीकर। किती जाती झालाय आता? कुठल्या वळूची पैदास म्हणायची? कुठून घेतलेला? कराड। कोणाकडून? म्हणजे पळवायसाठी जाणला। पाहू शकता नेवरे नांदुरे यांचा ढोके यांचा खिल्लार वळू आहे। चित्राकोसा खिल्लार रेससाठी चालतोय। सांगोला बाजार आणि पंढरपूर यात्रेमध्ये बरेचसे खिल्लार कालवड खोंड येतात, ते ढोकेंचं नाव सांगतात की ढोकेंच्या वळूच आहे म्हणून। यांच्याकडेच भाऊभावांकडे वळू आहेत। पाहू शकता बैल फटेव लावायला लागले सेमी फायनलचे। आता कोसा खिल्लार खोंड आहेत। बैलगाडा क्षेत्रात वळू क्षेत्रासारखे उंच, लांबार, धिप्पाड ताकदीचे एकही वळू नाहीत। सगळे मध्यम उंचीचे, चौकोनी, चपळ चलाक, गरम रक्ताचे, सावध आणि मजबूत पाय। इथं सुंदरता, देखणेपणाचं काही देणे घेणं नाही। स्पीडला इथं महत्व आहे। तासगाव लिंबचा बैल। आणि पलीकडचा घरनकी कोणाचा? बुलेट। हा कुठनं घेतलेला?
तुमचं घरचं आहे? कुठून? कुठल्या? सांगोला बाजारातून घेतलेलं आहे. पाहू शकता अशा प्रकारची सलगर लाईन किंवा गुलाब मोठे, गिरडी किंवा माळशिरसचे काळे बागाप्पा अशा प्रकारचे खोंड पडत असतात. कलर बघा, कातन श्रेष्ठी सेम. पर्यंती कोणती? तालुका मान, जिल्हा सातारा. आणि पलीकडचा बैल कुठला? हिंगणी. कोणती हिंगणी? मसवड हिंगणी. काय नाव बैलाचं? ओके. कोणत्या गावची गाडी आहे? हा, मापेश्वरवाडी, महाबळेश्वरवाडी. कुठे आली? झऱ्याच्या पलीकडे आली. असं आहे. घरचीच गाडी आहे का वेगवेगळी? नायकाच्या वाडीचा हरण्या. आणि हा महाबळेश्वरवाडीचा तुफान. आदत आहेत का? दुसरे आहेत. किती ठिकाणी फायनल राहिलेत? 5-6 ठिकाणी राहिले. पाहू शकता, पाहू शकता बैल. त्या गावची गाडी आहे? हा, बेंबळे. हा कोणत्या गावचा आहे? ह्याचं नाव काय? आरणचा. आणि हा बेंबळे. ह्याचं नाव काय? मार्तंड. समाधान सरगर. एक गोष्ट पाहायला भेटली पण बैलगाडा क्षेत्रात इथं, जी तरुण मुलं चालक म्हणून गाडीवर बसतात त्या मुलांना बैल कोणत्या गावचे आहेत त्यांचं मालक पण बऱ्यापैकी माहीत नाहीत. म्हणजे गाडी चालवतात परंतु आपण गाडीवर बस म्हणून चालव म्हणून सांगितलं एकाने, परंतु ते बैल कोणत्या गावची आणि त्याचं मालक कोण हे माहीत नाही. पाहू शकता सेमी फायनल फेरा क्रमांक 2चा सुटायला तयार आहे. पाहू शकता हा कडचा खोंड तिकोंडी राजा लाईनचा आहे. ह्याचा पळ बघायचा आहे आपल्याला कशा प्रकारे पळतोय. त्याच्यासाठी आपण ह्या साईडला थांबलोय. खोंड कसा पळतोय ते पाहायसाठी थांबलोय. हा समोरचा बारका खोंड. बऱ्याचशा गाड्या निघालेल्या आहेत. सेमी फायनल 3 सुटण्यासाठी उभं राहिलेलं आहे. पाहू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.